बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात होता। त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा चांगला चर्चेत आला। या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपींना अटक देखील केली। मात्र अद्याप या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत। तसेच वाल्मिक कराडवर पवनचक्की प्रकल्पात 2 कोटींची खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे। तसेच वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आला असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप विरोधक करत आहेत। वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न मंत्री धनंजय मुंडे हे करतायत, असा आरोप विरोधी पक्षनेते करत आहेत। यावरून धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते। आता या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत मोठा दावा केला। बीड जिल्ह्यातील घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता मंत्री धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता कदाचित धनंजय मुंडे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता किंवा असा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे का, असा प्रश्न आम्हाला 4 ते 5 दिवसांपासून पडलेला आहे। कारण अजित पवार हे बीडच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत। यामध्ये छगन भुजबळ यांना कदाचित वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसरा पर्याय असेल, कारण भेटीमध्ये काहीतरी ठरलं असेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। विजय वडेट्टीवार यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने या गुन्ह्यातील सूत्रधारांना वाचवण्यासाठी आरोपीचे एन्काउंटर होऊ शकते, असा दावा केला। त्यांनी म्हटलं की मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे। मला काल विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे। यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे।